पुढील आठवड्यात जिल्हा परिषद निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता. 50% वरती आरक्षण न गेलेल्या जिल्हा परिषदांचीच निवडणूक होण्याची शक्यता. धाराशिवमध्ये भाजप आणि शिवसेना आमदारांमध्ये वादाचा भडका. मुख्यमंत्री तुझा असला तरी उपमुख्यमंत्री माझा. अंगावर येऊ नका, मी कडवट शिवसैनिक. आमदार तानाजी सावंतांचा नाव न घेता भाजप आमदार राणा जगजितसिंग पाटलांना इशारा. बीड नगरपालिकेतील राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षा प्रेमलता पारवे यांच्या जावयावर पैशांची उधळण. कव्वालीच्या कार्यक्रमादरम्यान मुजीब शेख यांच्यावर पैशांची उधळण केल्याचा व्हिडिओ समोर. पुण्याच्या शिरूरमध्ये मांडवगण फराटा इथे बिबट्याला पकडण्यात यश. काही दिवसांपूर्वी परिसरात बिबट्याच्या हालचाली वाढल्यानं शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. रायगडच्या बाकमांडला समुद्र किनाऱ्यावर आढळले महाकाय ग्रीन सी टर्टल. जाळ्यात अडकलेल्या कासवाला कांदळवन विभागाकडून जीवदान. तर कासवाचं वजन 200 किलो असल्याची माहिती. हिंगोलीत शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा मोर्चा. महामार्ग वसमत कळमनुरी तालुक्यात जात असल्यानं शेकडो एकर सुपीक जमीन हस्तांतरित केली जाणार असल्यानं शेतकऱ्यांचा विरोध. वर्ध्यात विश्वकर्मा भवन गांधी वारसापद उभारण्याची प्रक्रिया सुरू. केंद्रीय राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांच्या हस्ते गांधी वारसापथाचं भूमिपूजन. नांदगावातील हिसवळ बेजगाव रस्त्यावर शाळकरी मुलीचा पाठलाग करून गैरकृत्याचा प्रयत्न. साधू वेशातील 2 इसमांविरोधात नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरमधील ऑफरमुळे दुकानात झुंबड. दुकान मालकावर गुन्हा दाखल. चौकशीसाठी नोटीस बजावणार. दुकानात आकर्षक सूट जाहीर केल्यानं मोठी गर्दी झाली होती. नागपूरमध्ये लघुशंका करण्यावरून 2 गटात राडा. क्रिकेटची बॅट, लोखंडी रॉडनं एकमेकांवर हल्ला. घरासमोर लघुशंका करण्याला मनाई केल्यानं वाद झाला. गोंदियामध्ये गौण खनिजाचं उत्खनन करून वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांची धाड. धाडीत 5 ट्रॅक्टर आणि 1 जेसीबी जप्त. दुर्धर आजारानं ग्रस्त व्यक्तीनं देवदर्शनानंतर मंदिरातच घेतला गळफास. भंडाऱ्याच्या तुमसरमधली घटना. रिस्टाल ऊसतोड मजुरावर ट्रॅक्टरची ट्रॉली कोसळली. बीडचा ऊसतोड मजूर गणेश डोंगरेचा धाराशिवमध्ये मृत्यू. फेसबुक लाईव्ह सुरू असताना काळाचा घाला. तुळजाभवानी मंदिर संस्थानला शाकांभरी नवरात्रोत्सवात 3.5 कोटींचं दान. वर्षाअखेरची सुटी. नववर्ष आणि शाकांभरी नवरात्र महोत्सवामुळे भाविकांची तोबा गर्दी. अंगारिका निमित्त गणपती मंदिरात भाविकांची दर्शनासाठी रांग. अंगारिका संकष्टी निमित्त मंदिराला आकर्षक सजावट. मनमोहक विद्युत रोषणाई. नववर्षातील पहिली अंगारिका असल्यानं मोठ्या संख्येनं भाविकांची दर्शनासाठी गर्दी. बुलढाण्याच्या खामगावात लाकडी गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी. 130 वर्ष जुने आणि पुरातन गणपती मंदिरात राज्यासह मध्य प्रदेशातील भाविकांची देखील रीघ. मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात अंगारिका चतुर्थीनिमित्त गणेश भक्त दर्शनासाठी मोठ्या संख्येनं दाखल. अंगारिका चतुर्थीनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरात भाविकांची गर्दी. नवीन वर्षातली पहिलीच संकष्टी असल्यानं दर्शनासाठी भाविकांच्या रांगा. पश्चिम रेल्वे मार्गावर आज उद्या 215 लोकल रद्द. कांदिवली ते बोरिवली 6व्या मार्गिकेसाठी ब्लॉक घेण्यात येणार. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांचं निधन. वयाच्या 82व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतलं सुरेश कलमाडींच्या पार्थिवाचं दर्शन. पुण्याच्या विकास कामात सुरेश कलमाडींचं योगदान. अजित पवारांकडून भावना व्यक्त. सुरेश कलमाडी यांच्या निधनानं देशाच्या राजकारणातील एक अनुभवी आणि दीर्घ सार्वजनिक जीवनाचा वारसा असलेला नेता गमावला. शरद पवारांची भावुक पोस्ट. सुरेश कलमाडी यांच्या निधनानं राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात एक अनुभवी आणि प्रभावी व्यक्तिमत्व हरपलं. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी सुरेश कलमाडींना वाहिली श्रद्धांजली. महाराष्ट्रानं विकासाची जाण असणारा एक लढवय्या नेता गमावला. सुप्रिया सुळेंची श्रद्धांजली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारतावर टॅरिफ वाचवण्याची दिली धमकी. रशियन तेल खरेदी सुरू ठेवली तर पुन्हा एकदा भारतावर टॅरिफ वाढवणार. ट्रम्प यांचं वक्तव्य.
केदारनाथ धाममध्ये जोरदार बर्फवृष्टी, वाढत्या थंडीमुळे कामावर परिणाम, सततच्या बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत. आमदार रोहित पवारांना मुंबई हायकोर्टाचा धक्का, एमसीएच्या निवडणुकीला स्थगिती, आजची सर्वसाधारण सभाही रद्द, भाजप नेते आणि क्रिकेटपटू केदार जाधवांच्या याचिकेवर निर्णय. टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू शिखर धवन दुसऱ्यांदा लग्नबेडीत अडकणार, प्रेयसी सोफी शाईनसोबत शिखर लवकरच लग्नबंधनात, फेब्रुवारी 2026ला दिल्लीत शिखर सोफीच्या लग्नाचा सोहळा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.